56 भाषेचा केला से गौरव भवार नवी नाव उभारली. 56 भाषा माऊलींच्या या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. मला जर का कोणी विचारलं तुम्ही ज्ञानेश्वरी माऊली माऊली आळंदी आळंदी का हो सारखं आळंदी माऊली ज्ञानेश्वर महाराज करता? तुम्हाला ज्ञानेश्वर महाराज यामुळं आवडतात का? त्यांनी भिंत चालवली म्हणून, त्यांनी रेडा बोलवला म्हणून, त्यांनी मृत जो सच्चिदानंद बाबाला उठवलं, मेलेल्या मड्याला उठवलं आणि त्यांच्या हातानं ज्ञानेश्वरी लिहून घेतली म्हणून तुम्हाला माऊली आवडतात का? मी त्यांना उत्तर देईल की नाही नाही, माऊली भिंत चालवली म्हणून नाही आवडतात. माऊली आम्हाला त्यांनी रेडा बोलवला म्हणून नाहीत आवडत, त्यांनी मेलेल्या मड्याला उठून ज्ञानेश्वरी लिहून घेतली म्हणून नाहीत आवडत. तर माऊली आम्हाला का जास्त आवडतात, माऊली आम्हाला का जास्त जवळचे वाटतात, त्याचं एकच कारण आहे. मला असं वाटतंय माझी भाषा मराठी आहे, मी मराठी भाषिकामध्ये महाराष्ट्रात जन्माला आलो आणि 56 भाषा येत असताना देखील विशेष म्हणजे माऊलींनी मराठीची निवड केली म्हणून मला माऊली आवडतात. आपल्याला तो स्वाभिमान असला पाहिजे. जगाला गवसणी घालणारं तत्वज्ञान ज्ञानेश्वरीच्या रूपानं मराठी भाषेमध्ये आहे. मराठी भाषेला यावर्षी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. ते केवळ निकष जे आहेत ना ते ज्ञानेश्वरीनं पूर्ण केलेले आहेत. अभिजात भाषा दर्जा कशामुळं मिळतो? त्याच्यामध्ये त्या भाषेचा उच्च दर्जा असला पाहिजे. अहो माऊलींची मराठी इतकी संस्कृताच्या तोंडात हाणणारी. 10व्या अध्यायामध्ये नमो विशद बोध विदगदा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमे प्रमदा विलाशिया नमो संसार तमसूर्या अपरमित परमवीर्या. आता हे बोलायला लागलो बाबा कोणी म्हणेल का हे मराठी? जा 18व्या अध्यायामध्ये जय जय देव निर्मळ विदळिता मंगळ कुळ निगमागम द्रम फळ फलप्रद जय जय देव विशाळ. बघा काय शब्द आहेत या ठिकाणी. असं मराठीतले वाटतच नाही. तर आपल्या मराठीचे लय हाल झालेत पोराहो. आपली मराठी आहे ना सगळी सर्व इंग्रजाळून गेली. कशी झाली? इंग्रजाळून. आता इथं मुंडे आमचे माऊली इथं नाहीत. आता हे बिघडलं कमी जास्त झालं की मी जर त्यांना म्हणलं माझा ध्वनिक्षेपक दुरुस्त करा, ते म्हणतील महाराज काय म्हणायला लागले तर आजचे. मला तर काय कळणार. त्यांना म्हणलं तर माझा माईक नीट करा, तर लगेच ते माईकचे बटन फिरवतील आणि माईक बरोबर करतील. म्हणजे इथं नाही तिथून. आपण मराठी भाषा आपली जवळजवळ इंग्रजी मिक्स होऊन गेलेली आहे का नाही? मराठीचे इतके हाल झालेले आहेत. कधी कधी काही काही शब्द आपल्याला बोलता येत नाहीत. एका ठिकाणी कीर्तन झालं आणि ते गावकऱ्याच्या वतीने एक जण आभार मानण्यासाठी उभं राहिले. ते म्हणले आज महाराजांनी अतिशय उत्कृष्ट असं कीर्तन केले, आम्हाला सर्व गावकऱ्यांना ज्ञानदान केले आणि त्याबद्दल आम्ही महाराजांचे फूल नाही तर फुलाची पाकळी म्हणून पुच्छगुच्छ देतो आणि त्यांचं स्वागत. पुष्पगुच्छही त्याला म्हणता आलं नाही. किती हाल आहेत बरं. एवढी मधाळ भाषा आहे, मधुर भाषा आहे. परी अमृताते ही पैजा जिंके. अमृताला पैज लावून जिंकणारी ही मराठी भाषा आहे. पण आम्ही तिच्यामध्ये चा ची चे याच्याशिवाय बोलतच नाही. बघा हे कळतं ना. कोणती विभक्ती आहे ही? कोणती विभक्ती आहे? मुरकुटे ते जाग. अरे चाचीचे. आता इकडे विचारतो, आता संस्थेत चालत नाही. कोणची विभक्ती आहे? चाचीचे का विभक्ती झालीच नाही आणखीन? षष्ठी विभक्ती आहे. चाचीचेचा प्रयोग म्हणजे तुम्हाला कळालं का? चाचीचे त्याच्या कळालं का? चाची चेचे प्रयोग आणि इतके सहज मुखामध्ये बसलेले आहेत ते तोंडातून खाली उतरतच नाहीत. एका ठिकाणी कीर्तनामध्ये मी एक दृष्टांत सांगत होतो. दृष्टांत इतका रंगला, मी वर्णन करत होतो. तो राजा इतका नाजूक होता. तो जर का अंबारीमध्ये बसला, तो हत्तीमध्ये हत्तीवरती बसून चालला आणि त्या हत्तीच्या पायाखाली वेलदोडा आला की त्या वासानं त्या राजाला शिंक यायची आणि सर्दी व्हायची. तो राजा इतका नाजूक होता. असं म्हणल्याबरोबर आमचे चोपदार होते ते म्हणले च्या मायला. ते रंगून गेले होते. अरे हे नाही चोपदार बरं का, अहो हे लय मोठे चोपदार आहेत, भगवानगडाचे चोपदार आहेत. पण अहो मी म्हणलं का हो
त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर म्हणलं तुम्ही माझ्या आजोबाच्या वयाचे इथं असं अभद्र बोलायचं नसतं. त्यांच्या लक्षात आलं आता महाराज काहीतरी बोलणार आहेत. म्हणलं अभद्र बोलायचं नसतं. लगेच ते म्हणले महाराज मला वाटलंच होतं असं काहीतरी निघन, मी ठरवलं होतं, पण च्या मायला कस काय निघालं की कळालंच नाही. पुन्हा आणखीन काय चाचीचे प्रयोग आपले बंद होत नाहीत. 56 भाषा ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. 56 भाषेचा केलासे गौरव भवार नवीनाव उभारिली, आहे का नाही. जन्ममृत्यूची आलाटी झळंबती या सृष्टी, ते देखून या पोटी ऐसे झाले भवसिंधूचे माझे कवनाशी धाकून उपजे तेत जरी का माझे बिहिती हान. परमात्मा म्हणतात की माझे जरी असतील तर तिथं भवसिंधूमध्ये घाबरतात. पण ही जी नाव आहे ज्ञानेश्वरी, अशी नाव आहे की या नावेमध्ये बसला ना तो साधक भवसिंधूत पार करून जातो. भवार नवी नाव उभारिली. ज्ञानेश्वरीची वस्तू सामर्थ्य शक्तीच अशी आहे. साहित्य सोनियाची खाणी उघडवी देशीची अक्षोणी, विवेक वेलीची लावणी वेदेई सैंग संवाद फळ निदाने प्रमेयाची उद्याने लावी मना गहने निरंतर पाखंडाचे दरकुटे मोडी वाग्वादा वाटे कुतर्काचे दृष्टी सावजे फेडी. ही वस्तू सामर्थ्य शक्ती ज्ञानेश्वरीची. कुतर्की जरी असलं तर माऊली म्हणतात असा जो आहे ना, जो की कुच्चेष्टीचा असणारा श्रोता, जो की काही केलं तरी त्याला सिद्धांताला मान्य करायचंच नसतं, त्याला खेचर म्हटलंय माऊलीने. आणि असा खेचर आहे त्याला त्याच्या मनामध्ये काय करील सात्विकाचा पाना आणि खेचराची मना आणि सात्विकाचा पाना. मग माऊली म्हणतात की ही 56 भाषा नी गौरवित केलेली ज्ञानेश्वरी आहे. ती खऱ्या अर्थानं भवनदीचा तारूच एक प्रकारची. भवार नवी नाव उभारिली. आणि अशी ही भवनदी जी आहे, भवा नदीतून तारून जाण्याची नाव, या नावेचं वैशिष्ट्य तुम्ही केवळ आणि केवळ तुम्हाला नाही वाचता आलं तरी चालेल, पण श्रवण जरी केलं तरी ती तुम्हाला स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती बनवणारी आहे. म्हणून मने काया वाचा जो सेवकू होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. आज आळंदीमध्ये ज्यांनी 100 वर्षापूर्वी संस्था स्थापन केली त्यांना पुढे उपाधी लावलेली स्वानंद सुखनिवासी. त्याचं कारणच आहे जोग महाराजांनी ज्ञानेश्वरीची सेवा केलेली आहे, म्हणून ते स्वानंद सुखनिवासामध्ये त्या ठिकाणी आरूढ झालेले आहेत. त्या ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्यच ते आहे. ज्ञानेश्वरीची वस्तू सामर्थ्य शक्ती इथं 5व्या चरणामध्ये बोललेत नामदेव महाराज की श्रवणाचे मिशे बैसावे येऊनी साम्राज्य भुवनी सुखेनादी. हा ग्रंथ कसा आहे? श्रेष्ठ आहे. शेवटी नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एक तरी ववी. आता जाताना काय करा, एक ना एक तरी कुठली तरी ववी ती अनुभवा, वाचा नाही अनुभवा. वाचतो तर आपण अनेक पारायण करतो, पण हा अनुभवाचा विषय आहे. म्हणून नामदेव महाराजांनी आग्रहपूर्वक सांगितलं की ज्ञानेश्वरी आपल्या वाचनात नित्य असली पाहिजे, ज्ञानेश्वरीची उपासना आपल्याकडून झाली पाहिजे. हाच आग्रह नामदेव महाराजांचा आहे. आपण सर्व वारकरी आहोत, आपल्या घराघरामध्ये ज्ञानेश्वरी आहे, परंतु त्या ज्ञानेश्वरीची नित्य उपासना झाली पाहिजे. हीच प्रतिज्ञा आळंदीत येऊन माऊलींच्या समोर करायची. आणि या सप्ताहाचा खरा उद्देश हाच आहे, बाबांचा खरा उद्देश हाच आहे. सर्वांनी परमार्थाला लागावं. या सप्ताहामध्ये सकाळी पहाटेपासून काकडा असतो. विनेकरी आमचे पूर्ण काकडा पाठ असणारे आहेत. नाही ते विनेकरांना आम्ही इथं उभं करतो बऱ्याचशा वेळेला. बोलिले लेकरू पण येत नाही. बोलिले लेकरू म्हणायला गेलं ना, बोलिले लेकुरे वेडे वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध नाही काय पुढं. विचारीला आहे विचारीला. म्हणून तर म्हणलं ना, इथं तर बरेचसे चुकतात. नाही उच्चारीलाच म्हणतात, नाही विचारीला अधिकार मी आपुला. पण अख्खा काकडा पाठ आहे बघा. आमचे चोपदार महाराज जे आहेत, भगवानगडाचे चोपदार, एवढ्या मोठ्या अधिकार संपन्न असणाऱ्या परंपरेचे चोपदार, ते कुठेही जात नाहीत. त्यांच्याकडे जो पट्टा आहे त्यांना बांधिलकी आहे, परंतु बाबांवरती एवढं प्रेम आहे त्यांचं. आणि बाबांच्याही शब्दामध्ये एवढी महान शक्ती की मोठे मोठे माणसं त्यांच्यापर्यंत येतात आणि त्यांचे शब्द ऐकतात. त्याचबरोबर या ठिकाणी असणारे सर्व सोबत आलेले वारकरी जे की तिकडून आपल्या मराठवाड्यातून आले, ज्ञानेश्वरी पारायण करतात, या ठिकाणी अन्नदान करतात. सर्वांना समान अशी असणारी या ठिकाणी फलश्रुती त्याची मिळणार आहे.
आणि बाबा सगळ्यांना संधी देतात. म्हणून आजचा जो काय अभंग होता नामदेव महाराजांचा, नामदेव महाराजांनी या अभंगातून ज्ञानोबरायांचं वर्णन यथार्थ पद्धतीने केलं व ज्ञानेश्वरीचं वर्णन केलं. शेवटी सांगितलं की ती ज्ञानेश्वरी काय करा, तिच्यातली किमान एक तरी. काही म्हणते ना आम्ही 10 वेळा अनुभव, नाही 10 नका अनुभव, कारण की मग लगेच विमान जर आलं तर जायचं कोणी, आहे का नाही. एक तरी होवी अनुभवावी